खरं म्हटलं तर आजचा कार्यक्रम तुम्ही बघणार तर असा आहे की मन्नास प्रतिष्ठाननी आपला 451 मेडिकल कॅम्प आणि मा शिला क्लिनिकचं 4 वर्ष पूर्ण झाले त्याच्या निमित्तात एक कार्यक्रम आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामध्ये मुंबई न ठाण्याचे आशा भगिनींनी याला उपस्थिती दिली। मनोरंजनचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मनोरंजनचे म्युझिक होते, डान्स होते, आशा भगिनींनी त्याचे परफॉर्मन्स दिलं आणि जे कार्यक्रम होता असं वाटत होता की हे एक घरगुती कार्यक्रमासारखी आहे आणि खूप आनंदी कार्यक्रम होता। मनराज प्रतिष्ठान के बारे में मैं यही कहूंगी कि मनोज जी सभी के लिए एक सीख दे रहे हैं। जो महिलाएं सारा दिन घर पे खाना बनाती, उनकी जिंदगी में और कुछ भी नहीं है, उनको मनोरंजन दे रहे हैं अपनी माँ की याद में। और उन महिलाओं के लिए वो कितना सोच रहे हैं कि उनको जो सामान, जिंदगी की जो जरूरत की सामान देकर वो अपने व्यवसाय कर सके, गृहस्थी में आसानी से अपना गृहस्थी भी चला सके। तो वो मनोज जी एक महान व्यक्तित्व है। ऐसी संस्थान हमारे जिंदगी को बहुत सीख देती है। आज मैं मनोज नथानी जी के पूरे परिवार को बहुत धन्यवाद देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ, मुबारकबाद देता हूँ। कितनी महान सेवा आपके माध्यम से हो रही है। 10 रुपए में सारे इलाज हो रहे हैं, बताइए, कोई सोच नहीं सकता। डायबिटीज का टेस्ट हो रहा है, आंखों का टेस्ट हो रहा है, चश्मा भी दे रहे हैं। 10 रुपए में ये सारे काम हो रहे हैं। आजकल तो कहीं किसी सिग्नल पे भिखारी को 10 रुपए तो लेता नहीं है, कहता है 50 दो या 100 रुपए दो। ये जमाना आ गया है। लेकिन यहाँ कितने बड़े बड़े इलाज आप हो जाते हैं, टेस्ट हो जाते हैं। तो मैं बहुत बहुत बधाई देता हूँ श्री मनोज जी को, नथानी पूरे परिवार को, कि उनके माध्यम से इतनी जनता की सेवा हो रही है। खरं तर चित्रपट 19 डिसेंबरला आमचा रिलीज झाला होता आणि त्यानंतरचा महाराष्ट्रभर दौऱ्यामध्ये असा अनुभव आम्ही खूप घेतलं। आता आम्हाला असं वाटलं कुठेतरी की आता संपलाय चित्रपट, आता संतपणा आलाय, प्रवास थांबलाय। पण हा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा त्या सगळ्या आठवणींना उजाळा आला आणि आशांकडून इतकं भरभरून प्रेम महाराष्ट्रभरातून चित्रपटालाही मिळाला, आम्हालाही मिळाला आणि त्या आशांचा सन्मान होतोय। तर ही भावना खूप सुखावणारी आहे आणि छान वाटतंय की मनोज नाथानी सरांनी त्यांच्या मनराज प्रतिष्ठानतर्फे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मला असं कळलं की 450 जवळपास त्यांनी मेडिकल कॅम्प सुरू केलेत। एखादा कार्यक्रम सुरू करणं खूप सोपं असतं, पण त्याचं सातत्य ठेवणं हे खरं तर एखाद्या माणसाचं जे आहे ते कर्तृत्व रिफ्लेक्ट करतं आणि त्या गोष्टीसाठी मला त्यांना निश्चितच शुभेच्छा द्याव्याचं वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।